तथाकथित शिवानी कळमनेकर सरकटी लाश प्रकरणात मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी पिता-पुत्रांनी खुनाचा आरोप स्वतःवर घेतला. पोलीस प्रशासनाची दिशाभूल केली, त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांवर झालेली कारवाई चुकीची आहे. पोलीस प्रशासनाने योग्य दिशेने तपास करावा. मोताळा बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत दैनंदिन होणाऱ्या चोरी दरोड्यांचा तपास लावावा यासह इतर मुद्द्यांच्या अनुषंगाने विविध सामाजिक संघटनांच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्यासोबत 8 मेला सायंकाळी 1 तास मॅरेथॉन बैठक घेत मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये शेगाव, जळगाव जामोद, बोराखेडी, देऊळगाव राजा पोस्टेच्या गंभीर तक्रारींचा समावेश आहे. सादर तक्रारींमध्ये देऊळगाव येथे गोसन्मान अभियानावर निघालेल्या गोसेवकांवर झालेला प्राणघातक हल्ला प्रकरणी गुन्हे वाढवण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील, वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वासुदेव महाराज शास्त्री, रमाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखाताई निकाळजे, विदर्भ प्रदेशाध्यक्ष विलास महाराज वाघमारे, जिल्हाध्यक्ष प्रकाश महाराज घुंगटे, सन्मान स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेचे शेख युनुस, ग्राम स्वराज्य समितीचे कमलाकर व्यवहारे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. MG न्यूज प्रतिनिधी निलेश शेकोकार. बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी लक्षात घेता आणि अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत पाहून आज बुलढाणा येथे अधीक्षक कार्यालयात आल्यानंतर जिल्हा अपर अधीक्षक श्री गायकवाड साहेब यांची भेट घेऊन जिल्ह्यातील अनेक प्रलंबित मागण्या, वाढती गुन्हेगारी यावर प्रकाश टाकला. साहेबांसोबत सकारात्मक चर्चा झाली आणि जवळपास सर्वच मागण्यांचं त्यांनी ताबडतोब फॉलोअप घेऊन कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्याबद्दल सर्व पोलीस विभागाचे धन्यवाद. रामकृष्ण हरी. बुलढाणा जिल्ह्यामधील काही ज्वलंत समस्या आहे. अनेक ठिकाणी चोऱ्या झालेल्या, खून झालेल्या, या बाबतीत सर्व बाबतीत वास्तविक आमचं ते क्षेत्र नसतानाही पण बुडते हे जन देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे या उद्देशानं आम्ही आज प्रत्यक्षामध्ये अप्पर पोलीस अधीक्षकांच्या कक्षात 1 तास त्यांच्याशी चर्चा केल्या. त्यांच्या या गोष्टी लक्षात आणून दिल्या आणि जनतेच्या हितासाठी हे आपण करावं म्हणून त्यांनी आमच्याकडून माहिती घेतली. आम्ही त्यांनी सकारात्मक आम्हाला प्रत्युत्तरं दिले आणि करू म्हणून सांगितलं. त्याबद्दल आम्ही सर्व वारकरी धर्म परिषदेच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. अशीच चांगली कामं सत्कर्म त्यांच्याकडून घडत राहो. जय हरी रामकृष्ण. जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील सरकटी लाश प्रकरणामध्ये काही महत्त्वपूर्ण एव्हिडन्स पुरावे आम्ही सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या या आजच्या बैठकीमध्ये सादर केले. 1 तास झालेल्या मॅरेथॉन बैठकीमध्ये सरकटी लाश आणि तथाकथित शिवानी कळमनेर हत्याकांड प्रकरणामध्ये जुनं हत्याकांड लपवण्यासाठी सदर गुन्हा स्वतःच्या नावावर घेणाऱ्या वडील पितापुत्राची कसून चौकशी करावी, पोलिसांवर केलेली कारवाई ही तात्पुरती स्थगित करावी, यासह सिंदखेड राजा, देऊळगाव राजामध्ये जे काही गो सन्मान करणाऱ्या महाराजांवर प्राणघातक हल्ला झाला, त्यांच्यावर संबंधितावर कारवाई करणे, फरार आरोपींना अटक करणे यासह विविध प्रकरणं घेऊन आम्ही आज अप्पर पोलीस अधीक्षक श्री गायकवाड साहेबांसोबत 1 तास मॅरेथॉन बैठक घेतली. बैठकीमधील आम्ही 10 मागण्यांपैकी 9 मागण्यांची पूर्तता त्यांनी त्वरित ऑन द स्पॉट केली. त्याबद्दल आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने आणि वारकरी धर्म परिषदेच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो. उरलेली एक मागणी ही आमची येणाऱ्या 24 तासात 48 तासात ते पूर्ण करतील हा आशावाद आम्हाला आहे. धन्यवाद.